नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर भावना श्रीपती पोळ, केकेवा कला वाणिज्य विज्ञान आणि संगणक विज्ञान महाविद्यालय पिंपळस रामाचे या महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. आज आपण या तासिकेमध्ये मध्ययुगीन भक्ती चळवळीतील मराठी संतांची कामगिरी या विषयावर चर्चा करणार आहोत. जेव्हा समाज जीवनावर भीषण आपत्ती कोसळते व संपूर्ण समाज उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवतो, तेव्हा समाजात तिहेरी प्रतिक्रिया उमटते. पहिली प्रतिक्रिया ही समाजातील सर्वसामान्य वर्गाची असते. हा वर्ग या आपत्तीमुळे भयकंपित होतो, हतबद्ध होतो, पण लवकरच या आपत्तीला दैवी आपत्ती व कर्मभोग मानून परिस्थितीशी तडजोड करतो. नव्या जीवनाशी समरस होतो. तडजोडीसाठी स्वत्व गमावले तरी त्यालाही तो ईश्वराचा संकेत मानतो. दुसरी प्रतिक्रिया समाजातील स्वाभिमानी वर्गाची असते. आघाताला प्रत्याघाताने उत्तर देण्यासाठी तो तयार असतो, पण कणखर मनगटाची साथ न मिळाल्याने हाही समाज काही काळाने कालौघात समावून जातो. तिसरी प्रतिक्रिया समाजाची रात्रंदिवस चिंता वाहणाऱ्या निस्पृह विचारवंताची असते. जितके संकट कोसळतात, विचार प्रगल्भ होतात, ते आघाताची चिकित्सा करून आघातांना निष्प्रभ करण्याची प्रभावी मार्ग शोधतात. यालाच क्रांती म्हणतात. आणि कुणीच क्रांती करू शकत नाही. यासाठी अखंड मालिका लागते. महाराष्ट्रातील हे विचारवंत म्हणजे संत मंडळी. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या काळात परकीय राजवटीखाली आपल्या धर्मसंकटात आहे याची जाणीव संतांना प्रथम झाली. महाराष्ट्रात भक्ती मार्गाचा उदय हा 13व्या शतकाच्या उत्तरार्धात यादवांच्या राजवटीत झाला. यादव राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते आणि सर्व ग्रंथ हे संस्कृतमध्ये असल्याने ते उच्चवर्णीयांपुरते मर्यादित राहत होते. वैदिक परंपरेतील विषमता, रूढीग्रस्ता यांना कंटाळलेले, लोकसमतेवर आधारलेले धर्मविचार व सर्वसुलभ असे विचार सांगणाऱ्या अवैदिक संस्कृतीच्या दृष्टीने धर्मग्लानीचा व सामाजिक अवनतीचा काळ होता. या सांस्कृतिक अधपतनाला तोंड देण्यासाठी भारताच्या निरनिराळ्या प्रदेशात लोकभाषेतून भक्तिमार्गाचा प्रचार करणारे भागवत धर्मी संत पुढे आले. या काळात तामिळ प्रांतात नायनार व आल्वार संतांनी जैनांच्या प्रचाराला पायबंद घातला. रंगविठ्ठल, पुरंदर विठ्ठल वगैरे महाराष्ट्रात प्रथम नाथ, महानुभव व नंतर वारकरी हे पंथ पुढे आले. नाथपंथ शैव संप्रदायी योगमार्गी सिद्धांतांचा पंथ होय. नाथपंथी बहुभाषिक असत. ते भारतभर फिरत असत. ते प्रादेशिक भाषेला महत्त्व देत द्वैत, तत्त्वज्ञान, कर्मकांड, निषेध, योगविद्या, कृष्णभक्ती, दलितांविषयी चळवळ आणि लोकभाषेचा अवलंब ह्या गोष्टीही नाथपंथीयांकडून भक्तिपंथीयांनी घेतल्या. चक्रधर नागदेवाचार्यांचा महानुभव पंथ हा महाराष्ट्रातील पहिला प्रादेशिक पंथ होय. याविषयी ग.बा. सरदार लिहितात की महानुभव पंथाच्या आचारविचारात, लेखनपद्धतीत व प्रचारतंत्रात साध्य आणि साधने, ध्येय आणि वस्तुस्थिती आणि व्यवहार यांची योग्य सांगड न घालता आल्याने महानुभवांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील जनतेला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी भक्ती चळवळ उदयास आली. त्याचे कार्यक्षेत्र बऱ्याच अंशी धार्मिक व सांस्कृतिक होते. समाज जीवनातील मूलभूत प्रश्नांना व चळवळींना हात घातला नाही. तरीही शास्त्रप्रमाण्याला व जातीव्यवस्थेला धक्का न लावता वारकरी पंथाने स्त्री पुरुष यांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला व खालच्या थरातील लोकांमध्ये या चळवळीने विश्वास निर्माण केला. त्यामुळे या भक्ती संप्रदायात ब्राह्मण, कुणबी, माळी, तेली, सुतार, सोनार, कुंभार, महार या विविध जातीतील लोक सामील झाले. 13व्या शतकापासून भक्ती मार्गाची चळवळ बहरून आली. यातील बरेचसे भक्त ग्रामसंस्थेतील बलुतेदार आलुतेदार होते. मात्र या वारकरी पंथाला तात्विक अधिष्ठान मिळवून देण्याचे कार्य पुढे संतांनी केले. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर. भागवत धर्माचा पाया महाराष्ट्रात रुजविण्याचे पहिले कार्य ज्ञानेश्वरांनी प्रथम केले. संस्कृतमधील धर्मतत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजेल अशा मराठी भाषेत प्रथम आणण्याचे कार्य ज्ञानेश्वरांनी केले. सर्वसामान्यांना धर्माचा, ज्ञानाचा, भक्तीचा मार्ग मोकळा केला. ज्ञानेश्वरी हे गीतेवरील टीका अत्यंत रसाळ उद्बोधक भाषेत त्यांनी लिहिली
मराठी भाषेचे महत्त्व लोकांना पटवून दिले. म्हणूनच पंढरीचा पांडुरंग हा साऱ्या जाती जमातीचा देव बनला. ज्ञानेश्वरांनी आपल्या पांडित्याच्या सामान्य लोकांपुढे कधी प्रदर्शन केले नाही. अलौकिक नोहावे लोकांप्रती या वचनाप्रमाणे सामान्याच्या मेळाव्यात ते वागत राहिले. ज्ञानेश्वर सर्व संत मंडळाचे ध्येय पुरुष होते. ज्ञानेश्वर, निवृत्ती महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई या चारही भावंडांनी महाराष्ट्रात भक्तीचा मळा फुलवला व त्यांना नामदेवाची साथ होती. ज्ञानदेव महाराज हे धर्मसुधारक व नवमतवादी होते हे खरे, पण त्यांचा हा नवमतवाद जहाल नव्हता, तर सौम्य व मृदू होता. धर्मशास्त्राच्या चौकटीत राहून बहुजन समाज व शूद्र वर्णाला आध्यात्मिक जीवनाची प्रेरणा दिली, त्यांच्यात जागृती निर्माण केली. जैन, बौद्ध, लिंगायत आणि महानुभाव धर्मपंथांनी वेद प्रामाण्य झुगारून दिले आणि चातुर्वर्ण धर्मावर घाला घातला. पण त्यामुळे जातीधर्म व्यवस्था कोलमडली नाही की वर्णाश्रम धर्माची समाजावरील पकड सैल झाली नाही. ती वर्णव्यवस्था जशी होती त्या स्थितीमध्ये कायम राहिली. याउलट अवैदिक पंथाचे अनुयायी कालांतराने सामाजिक व्यवहारात जातीसंबंधाच्या रूढी परंपरा वैदिक प्रामाण्य पाळू लागले. परिणामी आचारविचारात विसंगती व गोंधळ निर्माण होण्याचा प्रसंग त्या पंथावर ओढवला. इतिहासापासून बोध घेऊन ज्ञानेश्वरांनी सामाजिक व्यापारात ढवळाढवळ केली नाही. समाज परिवर्तनाच्या खोट्या आशा मनात न बाळगता 13व्या शतकातील परिस्थितीमधील वास्तवता काय आहे याचे भान त्यांनी ठेवले व भक्ती मार्गातून समता, बंधुभाव आणण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच ज्ञानदेवांनी वैदिक धर्माची चौकट ज्ञानेश्वरांनी माध्यमातून सैल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना वारकरी पंथांनी त्यांना हवी तशी साथ दिली. ज्ञानेश्वरांनी वेदांना माऊली मानून वेदांचे श्रेष्ठत्व मान्य केले. तरी हे वैदिक धर्माचरणाच्या मार्गात वाढत जाणारा कर्मठपणा, संकुचित वर्णश्रेष्ठत्वाचा अहंकार इत्यादी निर्माण झालेले दोष दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नामदेव 13व्या-14व्या शतकात नामदेवाची अभंगवाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दुमदुमू लागली. भावनेची उत्कटता आणि लोकसंग्रह याने भारलेले वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाच्या अंतःकरणात स्थान मिळवले. एका विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये भगवंत पाहणाऱ्या नामदेवाला जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत, अशी व्यापक दृष्टी ज्ञानेश्वरांनी दिली. नामदेवांनी आपल्या कुटुंबातील दासी जनीपासून मंगळवेढ्याच्या चोखामेळ्यापर्यंत 18 पगड जातीतील लोकांमध्ये आणि पंढरीपासून पंजाबपर्यंत सर्वदूर नामभक्तीचा प्रचार केला. अभंग, रचना, भजन, कीर्तनांचे नवे तंत्र अवलंबिले आणि त्याद्वारा पंढरीचे महात्म्य आणि ज्ञानेश्वरादी संत मंडळीचे वैभव नामदेवांनी वाढविले. जातीभेद विरहित स्त्री-पुरुष समतेचा झेंडा पंढरीच्या वाळवंटात नामदेवांनी रोवला. या झेंड्याखाली ब्राह्मण, शिंपी, सोनार, माळी, कुंभार, महार इत्यादी विविध जातीचे संत एकत्रितपणे नाचू लागले. अभंगातून त्यांनी कोंडलेल्या भावनांना वाट करून दिली. चातुर्वर्ण्याच्या आणि जातीपातीच्या वरवंट्याखाली दडपल्या गेलेल्या आणि पिढ्यानपिढ्या ज्ञानानं वंचित उपेक्षित राहिलेल्या लक्षावधी स्त्री-शूद्रांच्या कार्यशक्तीला आणि भावभक्तीला ज्ञानेश्वर नामदेवांनी विधायक वळण लावले नसते तर महाराष्ट्राचा इतिहास काही वेगळाच निर्माण झाला असता. विकार राजवाडेसारखे कठोर दृष्टीचे टीकाकारही ज्ञानेश्वर नामदेवाच्या भक्तिमार्गाचा ऋण मोकळेपणाने कबूल करतात. संत चोखामेळा, ज्याला प्रेमाने चोखोबा असं म्हटले जाते, त्यांचा जन्म अज्ञात वर्ष आहे. मृत्यू मात्र इसवी 1338 मध्ये झालेला आहे. हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळातील वारकरी संतकवी होते. चोखोबांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपूर या गावी झाला. संत चोखामेळ्याचे कुटुंब हे जातीने महार होते. चोखोबांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे सुद्धा काही संत महिपती सांगतात. चोखोबा मूळ वऱ्हाडातील आहेत असे म्हटले जाते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून
विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली, असे चरित्रकार सांगतात. संत चोखोबा हे संत ज्ञानेश्वराच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरु होते. त्या तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र, अतिशूद्र, गावगाडा, समाजजीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले. संत चोखोमेळा हे प्रापंचिक ग्रस्त. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नावात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्र्य, वैफल्य यामुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले. त्यांना संत संग लाभला. त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. श्री विठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे वाटत होते, परंतु ते सावळे गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती. चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानामुळे 13व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखोबा म्हणतात, खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे, दवंडी पिटी भावे डोळा. असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचविले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे ज्ञानेश्वरादी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखोबांनी भक्ती मार्गाचा संदेश आपल्या अभंगातून समाज बांधवांना दिला. संत चोखोबांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कार संपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्वाच्या चोखोबांच्या रचनातून त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. हीन मज म्हणती देवा, कैसी घडो तुमची सेवा, असा उपरोधिक प्रश्न ते देवालाच विचारतात. का म्हणून आम्ही यातना सहन करायच्या? भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का? असे प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यतीत होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणाऱ्या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दुःख, त्यांची झालेली अक्षम उपेक्षा, मानसिक छळ यांचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखोबांचे सुमारे 350 अभंग सध्या उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम अभ्यंग अनंत भट्ट ते करत असत, असा उल्लेखही संशोधक करतात. धावा घाली विटू आता, चालू नको मंद, बडवे मज मारिती, ऐसा काहीतरी अपराधा. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा हा मी महार, बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. आमची केली हीन याती, तुझ कान कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, लाज न ये तुमचे चित्ता. उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुबली पंढरी. हे त्यांचे भजन अभंग जनमानसांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. चोखोबांच्या रचनात भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसतेच, तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि वेदनेचा जो सूर लागलेला दिसतो तो अंतःकरून हेलावून टाकतो. आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. जन्मता विटाळ, मरता विटाळ, चोखा म्हणे विटाळ आधी अंती. आधी अंती अवघा विटाळ साचला, सोवळा तो झाला कोण न कळे. चोखा म्हणे मज नवल वाटती, विटाळ परिती आहे कोण. या रचनातून उपरोक्त उल्लेख केलेल्या भावभावना दिसतात. कर जोडोनी या दोन्ही, चोखा जातो लोटांगणी, महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत चोखोबा, ज्ञानेश्वर माऊलीबद्दल प्राणसखा हा अतिशय सुंदर शब्द सहजगत्या योजून जातात.
यातून 13व्या शतकातील या संत कवीचे साहित्य गुणही दिसून येतात. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.